श्री दत्त जयंती विषय श्री गुरुचरित्र पारायण श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्य नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। ओम राम दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने पती सांप्रत कलिदारुण जनानम जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगितसे। श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिह म्हणती मज प्रत श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोणी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो। अत्री अणुसया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे। यदू अलर्क परशुराम कीर्तिवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहास गुरुने। ओम द्राम ओम बीज मंत्र पठने प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो। अवतारे येती आणि जाती तैसे नोहे दत्तमूर्ती सदार आहे पृथ्वीवरती लोक उद्धार करावया जगत उद्धार स्वयं कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे पाहत असे। अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचारती जनी जना सन्मार्ग दावणी मोक्ष मार्गा लावित असे। त्यांची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे। काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयांचा। कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी। कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरीत असे। पिठापूर ग्रामात आपळ राज सुमती राहत श्री दत्तात्रेयाती आराधित मनोभावे करुणिया। तवे एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षा देही म्हणत दारी उभे राहुनिया। सुमती भिक्षा वाढते पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होणे श्री दत्त म्हणती काय हवे तुते। सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वद्वारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा। तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयती पाहत असे। पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्तांचे। 16 वर्षापर्यंत माता पित्यांचे सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्ता ते। तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त एवढी गोकर्ण क्षेत्रात लोक उद्धार करीती ते। तेथून कुरवपुरात अंती स्थायिक होत दूरदूरोनी लोक येती स्वामी दर्शना कारणे। महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपूर महासिद्ध पीठ जाणा होतसे। कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवेत हो तुझ लागे। रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो। श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का। स्वामी म्हणती तयाप्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा। श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोक उद्धार करीत अमित महिमा होतसे ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मार्गे त्या देत महास्वामी अवधारा। श्री गुरु चरित्र संक्षिप्त साराभूत येते पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी प्रगटले इति अध्याय पहिला समाप्त। अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। कुरवपुरी राहत श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारण कारणे ऐसी काही वर्ष जात मग म्हणती भक्ताप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथून या अवधारा होऊ येऊनी गुप्त जावणी राहू कर्दळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी। नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नरसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा ऐसे सांगोडी भक्ताप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्री शैल्य पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा। काही काळ राहुणी तेथ कर्दळीवणी प्रदेशत समाधी लावणी बैसत काही वर्ष तेथवरी समाधी ते विसजोनी अवतार घेती श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्र अवधारा।
तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणे लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्यक बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही ओमयचे म्हणून या दिवस रात्र ओम म्हणत ओमध्वनी ग्रही गुजत ओम प्रगटला म्हणत लोकविस्मय ते धवा ऐसी जाती वर्ष सात बालक ओम राहे म्हणत परीन काही बोलत चिंतित होती सर्वही इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत परी प्रत्युत्तर ओम म्हणत आणिक काही बोले ना अति पुसती तयासी सांगू तू केव्हा बोलसी बालक खुण करुणी त्यासी सांगतसे ते अवधारा खुण करुणी दावित मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोले ना आपण म्हणत असे ऐसे एकोणी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले सुमुहूर्त पाहुणी उपयनयन केले पहा मौजी बंधन बालक वेद मंत्र म्हणून निज मोनाते सोडितसे सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्ष सात वेद मंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्तांचा तव नरसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो येती गृहीन राहू निश्चये ऐसे सांगोणी सर्वाप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोक उद्धर कारणे तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊन राहिले भिलवडी ग्राम समपित औदुंबर स्थान प्रख्यात आज जाहले असत दत्तस्थान म्हणून या 4 मास राहती तेथ शक्ती ठेवणी अपूप पादुका तेथे स्थापित जग उद्धार कारणे ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे ते तीर्थस्थान ते उदर व्यस्थेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त मूढ विद्वान करीत ऐसा महिमा जयांचा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करुणी सायन देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळत असे भक्तासी उपदेश देती देहा हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गाते पावया सर्व येथेच राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगती सायनदेव दत्त भक्त कडगंची ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुनी श्री गुरु सायनदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहे नांदत प्रिय भक्त अमुचा तू सायनदेव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावा समीपत भविष्यकाळी वास करू सायनदेवाच्या वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्तांचे दत्त कृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरूंचे सरस्वती सी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र श्री गुरु कथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धीने लिहिल्या होत्या घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरूंचे सायन देवाशी आश्वासित तव ग्रामा समर्पित गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी सायन देवासी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त तेथुनी पुढे निघत लोक उद्धार करावया तेथुनी पुढे निघती नरसिंहवाडी स्थानी जाती 12 वर्ष तेथे राहती तप करीती ते देखा श्री गुरु चरित्र संक्षिप्त दत्त लीला येथे पाहत श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले अध्याय 2 समाप्त इति श्री दत्तार्पणास्तु अध्याय 3 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुदो आनंददायकाः मुनी दिगंबरो बोलो सर्वज्ञ ज्ञानसागराः श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येती कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा 12 वर्ष तेथे राहत लोक उद्धार जप करीत अनेक लीला दावित भक्तरक्षणा कारणे नरसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना मनोहर पादुका असत जल योनी सेवा करीत देव देवता पूजित ऐसे महास्थान ते
जगत उद्धार कारण नरसिंह सरस्वती दत्त आपण. विविध लीला दाखवणी मनोरथ पुरवित भक्तांचे. अनेक लीला तेथे गेल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या. महासिद्धी स्थान येवेळा नरसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शक्येना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता. तेथं दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत. त्याने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याच्या घरी भिक्षेशी जात तोनी प्रेमेने घरात. घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु ती म्हणती तयाप्रती तू होशील श्रीमंत. असे म्हणून निघत तेथून या पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघोडी जात स्वस्थानासी श्री स्वामी. कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्त धन अकस्मात त्याची पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या सात पुरवणी उरत इतुके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्ताचे हरित करुणासागर. श्री गुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नरसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत नरसिंहवाडी माझारी. एके दिन एक भक्त दुरोणी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेर. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत. भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहुणिया. योगिनी स्वामी ते पूजित. दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहतसे. नरसिंहवाडी स्थानात 12 वर्ष श्री गुरु राहत. सिद्धनाथ स्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित त्यांची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ सद्द भक्तांचे निश्चये. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत. नरसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होता नित्य. लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत. अपार महिमा होत आहे आजवरी तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत. एवढी नरसिंहवाडीत पादुकाते सेवित असे. पती पत्नी पादुकांते सेवित. पूजा अर्चा नित्य करीत. औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी. प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत. अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाली वर्ष 7 घाला अकस्मात. पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित. माता म्हणे आक्रदंत श्री गुरुने दिला वत्स अल्पायुष्य का झाला. लोक तिचे समजावित परी ती काही न ऐकत. अपार दुःख करीत पुत्र शवाते विलगोणी. तव श्री गुरु समर्थ साधू रूपे येत तेथ. म्हणती जा पादुका स्थानात वरद लाधला तुझा आज येथे. पुत्र शवाने घेऊन जाई नरसिंहवाडी स्थान. पादुकावरी शिर ठेवणे अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली. निद्रा तिसी लागली. स्वप्नी गुरुमूर्ती आली. काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत. ऐसे ऐकोणी उठत माता विस्मित होत असे. पुत्राचे पाहे जीवित. पतीसी उठवणे दावित. श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून या नमन करीत असे. नरसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान. अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. श्रोतया विनवी वारंवार. भजा भजा हो श्री गुरूंशी. इति अध्याय 3 समाप्त. श्री दत्तर्पणास्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशित अमर होता भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तया नरसिंहवाडीत 12 वर्ष गुरु राहत. दीनजना उद्धारित कृपा कटाक्ष करोनिया. असो नरसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापुरा स्थान. भीमा अमरजा संगम पाहुण तप करीतो त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेशी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याच्या घरी भिक्षेशी जात. तो प्रेमीने गृहात अति आदर करीत असे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे ग्रहात. भार्या त्याची या म्हणत पाट देई बसावया.
श्री गुरुनी बसवणी म्हणे पाहाती ब्राह्मणी, आजी प्यावे फक्त पाणी, गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ, म्हैस बांधली दारात, दूध देई मज प्रत. ऐसे म्हणती ती येला श्री स्वामीसी, ती म्हणत वांज म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ, दोघी आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहात, 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहोणी लीला स्वामींची. वांज म्हैशी दूध देई, वार्ता सर्वा कळेही, दर्शनाची गर्दी होई श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत, ती विक्रम भारती असत नाम त्या यतिरायांचे. स्वामी कीर्ती ऐकोणी निंदा करी आपण, म्हणे संन्याशाची महिमान, ऐसे हवे कशाला. स्वामी नरसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती, जावे कुमसी ग्रामाप्रती, भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत या यतीच्या ग्रामात जात, यती दुरोडे पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजाची करीती, त्या रूपे नरसिंह सरस्वती देती दर्शन. ते धवा पाहुणी इष्टदैवत, मुळी स्वामी ते नमस्कारित, म्हणे तो साक्षात दत्त निरूपतसे राहतसे. अशी लीला अनंत श्री गुरुभक्तासी दावित, भक्ती मार्गाने वाढवित गाणगापुरी राहोणिया. त्रिविक्रम भारती भज नरसिंह सरस्वती, लोक बहुमान देती महासाधू म्हणोनिया. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत, आम्ही महापंडित 4 वेद जाणीत असे. ग्रामोगामी फिरवून अनेक पंडित हरवून, जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत, वाद करावा या वेदांत, म्हणून आम्ही आलोसे. आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा, विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत, आम्ही संन्यासी असत, न जाणो वेदशास्त्र काही न कळे आम्हासी, मग हरिपत्र द्या लिहून. ऐसे म्हणती ब्राह्मण, यती म्हणे त्याला गुण, गाणगापुरी चालावे. तेथे असती श्री गुरुवर नरसिंह सरस्वती अवतार, हरिपत्र तयासमोर लिहून देई तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत, त्रिविक्रम यती चालत निघाले गाणगा ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित, त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी. ते धवा वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून, पत्र मागती लिहून हरड ऐसे म्हणोनिया. श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पापचारिती, ओढ्याने उभय देती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत, विद्या विनयन शोभत, वाद करुणी काय मिळत, लिहुणी काय हवे तुम्हा. आढेत खोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु लागून, म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही, अथवा जिंका वादात. 4 वेद आम्हा पाठ, आम्हा सवे शास्त्रात, करुणी जिंका तुम्ही हो. श्री गुरुनी त्याते समजावित, परी ते न ऐकत, वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पणा तेथवरी. इतुकी अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी, एक मातंग अवधारी जात होता ते धवा. स्वामी त्याते पाचारिती, कोठला कोण विचारिती, तो म्हणे शेतावरी चाललो काम करावया. स्वामी शिष्यांशी सांगत, रेषा भूमीवरी काढा सात, शिष्य रेषा काढीत, श्रोतो पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत, एक एक रेषा ओलांडीत, पुढे येई म्हणत मातंग तैसे करीत असे. पाहिली रेषा लंघिता, स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता, बना राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघित, बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता, पाहू लागले स्वामींसी. तिसरी रेषा लंघिता, म्हणे आपण गंगासूत, का मजेसी पाचारित, ऐसे म्हणून पुसत असे. चौथी रेषा लंघिता, म्हणे आपण शूद्र यती, जात होतो आपुले व्रती, स्वामी माते पाचारिले. 5वी रेषा लंघिता, म्हणे मी वैश्य आता, व्यापार उद्यम तत्वता, सोमदत्त नाम माझे. 6वी रेषा लंघिता, म्हणे मी क्षत्रिय ख्याता, अनेक पराक्रम करता, गोदावरी नाम माझे. 7वी रेषा लंघिता क्षण, म्हणे मी पूर्ण ब्राह्मण, वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करा वाद मजसी म्हणत, मी आहे शब्द पंडित, सर्व वेद कंठस्थ करुणी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेशी, या सवे वेद वादासी तू करावे म्हणून या. पाहुणी हा चमत्कार, पंडित कापती थराथर, तरी ती साष्टांग नमस्कार श्री गुरु नरसिंह स्वामींसी. नमस्कार करुणी ब्राह्मण गेले क्षमा मागून, इकडे शूद्र होवणी ब्राह्मण, लोकांसी तो म्हणत असे.
मी आहे ब्राह्मण, शिवो नका मज लागोन. हे सर्व पाहून जना विस्मये वाटत असे. स्वामी शिष्याशी म्हणती, पाणी ओता शिरावरती, होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. ओतला जल डोक्यावर, सर्व पडला त्यासी विस्मर, करुणी स्वामीसी नमस्कार, शेतावरी तो जातसे. श्री गुरुचरित्र अमृत अद्भुत येथे सांगे संक्षिप्त. दत्तावधूत आपले चित्त, श्री गुरुण चरणावरती वाहतसे. इति अध्याय 14 समाप्त. श्री दत्त अर्पणास्तु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबर मुनेबाला सर्वथा श्री विश्वस्वामिते. परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परम शून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो गाणगापुरात महिमा चंद्रकले सम वाढत. सिद्धस्थान अवधूत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधिग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करीत होते मुक्त. ऐसा अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रयमूर्तीचा सांगता शक्ती आम्हाकैचा. काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी. श्री गुरुदर्शन मात्रेशी सकलाभिष्टे पूर्ण होत. दैत्य पुरुष होती श्रेयायुक्त. वांजेशी पुत्र होत. आरोग्य मिळे भक्ताप्रत. श्री गुरु ते पाहता. माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत. पुत्र त्याचा व्याधिग्रस्त सर्व उपाय हरत असे. करीती अनेक उपचार परी रोग दुर्धर. वैद्यानी मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत, जाऊ गाणगापुरास. नरसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पाहावे. रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शनाकारणी. परी प्रवासाचा शीन त्या रोग्याचे साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत. श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलत असे. रोगी असे डोलीत त्या ते काढावे म्हणत. तव तो झाला मृत. पत्नी आकांत करीत असे. कळे स्वामीसी वर्तमान चरणातीर्थ देवन. प्रोक्षामंती विप्राला गुण. जिवंत होणी बैसला. सर्व करीती जय जयकार. नरसिंह सरस्वती ईश्वर. प्रगटला पहा भुवर. नर रूपाते धरोणिया. ऐसा महिमा अपार दीन दयाळा करुणा सागर. बाल मुकुंद भक्त उद्धार करीत राहू सर्वदा. अनेक रूप धरित दीन जना उद्धारित. भगवान श्री दत्त लोक उद्धार कष्ट तसे. यांचा महिमा अनंत. कृपा त्याची अनंत. रूपे त्याची अनंत. अनंत नामे तयांची. मानव जन्म महिमान. गुरु सांगती विस्तारुण. न करिता परमार्थ साधन. पशु जन्म प्राप्त होत असे. ईश्वरी कृपा म्हणून प्राप्त होई मानव जन्म. दान धर्म ईश्वर चिंतन सफल जन्माते करीत असे. प्रगती न करिता अध्यात्मात तिर्यक योनी होई प्राप्त. पशु पक्षी प्राण होत. ऐसे मनुष्य अवधारा. पहा विद्वान पंडित जयपत्रे होते घेत. गर्विष्ठानी उन्मत व्याघ्र जन्मा गेले ते. प्रथम झाले ब्रह्मसंबंध. सहस्त्र वर्षे यातना भोगत. परी व्याघ्र जन्म मिळत. ऐसी झाली अधोगती. प्रगती करण्या अध्यात्मात मानव जन्म होई प्राप्त. ही संधी दौडू नका व्यर्थ. श्री गुरु म्हणती भक्तांना. विश्व उद्धार कारण सदैव कष्टे नारायण. अगाध यांचे महिमान कोणी वर्णू शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत. दूर दुरोणी लोक येत. स्वामी दर्शन कारणे. नित्य होई अन्नदान. भक्त करीत आराधन. होई सहस्त्र भोजन. ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित. स्वामीचे भोजन करावे म्हणत. शिदा घेऊन येत असे. तिघांसी पुरेले इतके साहित्य. तो सगळे घेऊन येत. परी जव पाहत असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार. पाहुणी भ्याले अंतर. स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देत असे. ब्राह्मण तयासी म्हणत, सहस्त्र भोजन होई नित्य. स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करताती. स्वामी तयाशी पाचारिती. शिधा त्याचा पाहती. स्वयंपाक करी म्हणती. ऐसे सांगती तयाला. तिघा पुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण. स्वामी म्हणती आण. स्वयंपाक तुझा मज जवळी. कफनी त्यावरी टाकीत. वाडा म्हणती सर्वांपर्यंत. शिष्यांशी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करीत. पंक्ती उठो लागता. 4 सहस्त्र जेवित. ऐसा महिमा श्री गुरूंचा. जलचरांशी देती अन्न. पक्ष्यांशी देती अन्न. होई अन्नपूर्णा प्रसन्न. ऐसा महिमा श्री गुरूंचा.
सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र ऐसे परियेसी, याची निमित्त बहुवसी, भक्त झाले श्री गुरूंचे. म्हणून सरस्वती गंगाधर संगे, गुरुचरित्र अपार, कथा ऐका मनोहर, सकल भिष्टे प्राप्त होती. इति अध्याय 5 समाप्त. श्री दत्त अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य, दूरदूरोणी लोक येत. श्री गुरुदर्शना कारणे एक ब्राह्मण दर्शना येत. सवे पत्नी असत, वय वर्षे 60 असत. एवढी नमी श्री गुरूंची, श्री गुरु पुस्तित येसी, काय इच्छा मानसी, ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या. राहले वांज या जन्मात, दूषण करीती समस्त, पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थित असे. श्री गुरु ती मनतीर्थ येसी, पण जाणे पुढील जन्मासी, याच जन्मी पुत्र कन्याशी पावसी, ऐसे करीती मी. वृद्धा म्हणे स्वामीसी, होत नाही विटाळासी, स्वामी म्हणती चिंता कायसी, आपण येथे असताना त्याच रात्री होई रे विटाळशी, 1 वर्षात कन्येशी जन्म देई वृद्ध हर्षी. ऐसा महिमा श्री गुरूंचा, नाम सरस्वती ठेवित, श्री गुरुसी म्हणत, नरसिंह केव्हा येत, उदरी माझ्या तव कृपे. हसुनी स्वामी म्हणत, पुढील वर्षी पुत्र होत, श्री गुरु वचन यथार्थ, पुत्र झाला परियेसा. ऐसा करुणेचा सागर, भक्त इच्छा पुरविणार, श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे. नरहरी नामे एक विप्र, स्वामी दर्शनासी येत, सर्वांगेसी आशे कुष्ट, शरण येई श्री गुरूंशी एक काष्ट त्याते देत. म्हणती सेवा तयाप्रत, पाणी घाली नित्य, सेवा याची तूच करी. याची जवळ येतील पर्ण, जाईल कुष्ट संपूर्ण, ऐकोणी हे आश्वासन, विप्र घेई काष्ट ते. संगामरवी जावनी, तेथे काष्ट रवोनी, नित्य घाली स्नान, त्या काष्टासी प्रेमान. ऐसे जाती दिवस सात, श्री गुरु पहावयासी येत, कमंडलू तीर्थ घालीत, मंत्रोनी त्या काष्टासी. तात्काळ पर्णे फुटत, औदुंबर वृक्ष दिसत, नरसिंह सरस्वती समर्थ, महिमा ऐसा जयांचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात, सुवर्ण देह त्याचा होत, नरसिंह स्वामी श्री दत्त, ऐशी लीला तयांच्या. एकदा सायंदेवासी घेऊन जाती संगमासी, दावणी वर्षा मायेसी, मन त्यांचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात, अग्नी घेऊन ये परत, 2 सर्प पाठवित, पथ दाखविण्या तया लागली. काशी महिमा सांगत, गुरु भक्ती करावी म्हणत, दिव्य दर्शन घडवित तया सायंदेवासी. एक तुंतकारू भक्त स्वामी सेवा करीत, झाडणे सारवण करीत, आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्री शैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी, भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयासी, तू का न गेलासी, तो म्हणे तुम्ही शिवची, असता जावे कशाला. शिवरात्रीच्या दिवशी स्वामी म्हणती तयासी, चल जाऊ श्री शैल्याशी, यात्रा पाहुडी येऊया. तो म्हणे श्री शैल्य दूर असत, 15 दिन चाला याज लागत, आज शिवरात्र असत, कैसे पोचू म्हणत असे. त्यासी जवळ बोलावित, पाय धरी म्हणती घट्ट, दुसरे क्षणी श्री शैल्य पर्वतात जावणिया पोचले ते. स्वामी म्हणती भक्ताप्रत, तू जाई मंदिरात, भक्त जाई मंदिरात, शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नरसिंह सरस्वती दिसत, लोक त्याचे दर्शन घेत. पाहोणी विस्मित होत असे, करोणी तेथे नमस्कार, परतून येई बाहेर, जेथे बैसले श्री गुरुवर. तेथे एवढी नमित असे, म्हणे आता तुम्हीच आहात, बाहेरही तुम्हीच आहात. तुम्ही असता गाणगापुरात, लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती, श्री क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नरसिंह सरस्वती, मायेत मजला पाडू नको, तुझ असती परमेश्वर, बरोणी राहसी चराचर. ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदी नामा ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण, तुळजापुरा जाऊन 3 वर्षे आराधिले. 3 सत्संवर उपवास, दृष्ट कष्टला बहुवस, निरोप झाला त्यास, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी, पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत, गाणगापुरी जावे म्हणत, तेथे असती श्री दत्त, 12 तेथे होशील तू. विप्राची क्रोध येत, म्हणे तू देवी असत, मनुष्यापाशी का पाठवित. ऐसी म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत, क्रोधे त्यासी म्हणत, जो नर नभे दत्त, जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी, प्रवास करोणी अष्टदिशी. गाणगापुरी पोचत असे, दुरोणी श्री गुरूंसी नमस्कारित. श्री गुरु त्यासी म्हणत, देवी पासोनी मनुष्याप्रत, का आलासी नरवरा. ऐकोणी ऐसी मात चरणी नमस्कार करीत, म्हणे तू ईश्वर असत, जाणिले मणीचे सर्वही.
श्री गुरु म्हणती साईन देवासी, न्यावे संगमयासी, दूर टाका याच्या वस्त्राशी, संगमी स्नान करावे, नवी वस्त्रे द्यायाशी, आना मग गाणगापुरासी, ऐसे सांगोडी तयासी, संगमी देती पाठवनिया, जुनी वस्त्रे दूर टाकत, संगमी स्नान करीत, सुवर्ण देह होत, कुष्ठ गेले निघुनिया, येई मग गाणगापुरात, श्री स्वामीचे स्तवन करीत, म्हणे तू त्रयमूर्ती साक्षात नररूपे अवतरला, ऐसे आगाध महिमान नित्य होई अन्नदान, ते गाणगापूर स्थान अपार महिमा तेथीचा, हिपरगी ग्रामात नंदी नामे कवी असत, शिवावरी कवित्व करीत, पाच कवन नित्य करीत, लोक म्हणती दयाप्रत, नरसिंह सरस्वती श्री दत्त, त्यावरी करी काही कवित्व, ऐसे म्हणती तयाला, तो म्हणे श्री शंकर, त्याचे अर्पिले जीवार, नरसिंह सरस्वती गुरुवर, नरस्तुती मी न करी, ऐसे बोलून आपण गेला शिवपूजने कारण, पूजा करीता ध्यान लागले तया द्विजासी, लिंगस्थानी नरसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती, हसुनी त्याते म्हणती माझी पूजा करीतोसी का, पाहुणे ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार, म्हणे नरसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला, येवणी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत, कवित्व करी नित्य, ऐसा महिमा श्री गुरूंचा, गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शना येती सात भक्त, सर्वही श्री गुरु ते म्हणत, यावे आमुच्या घरासी, श्री गुरु सर्वा हो म्हणती, सर्वही आपल्या घरा जाती, पुन्हा कालांतरे मिळती, म्हणती श्री गुरु घरी आले, 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण, 7 ठाई गेले आपण, गाणगापुरी ही होतेची, श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती, गाणगापुरी वास करीती, आता असे प्रत्यक्ष, किती वर्णावा महिमा, जेथे वेदांची झाली सीमा, लक्षावधी भक्तजना उद्धारिले पहा श्री गुरुने, गाणगापूर संगम मार्गात, शेतकरी एक राहत, नमस्कार करी नित्य, श्री गुरु जाता संगमी, श्री गुरु एकदा म्हणत, काय आहे तुझ्या मनात, तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे, श्री गुरु म्हणती तयाप्रत, कापोने टाकी शेत, विस्मय पाही भक्त, काय करावे म्हणून या, परीक्षणात सावरुणी, म्हणे आज्ञाप्रमाण, टाकी शेत कापोण, वेडा म्हणती लोक तयाते, परी घडेल विपरीत, ते रात्री अतिवर्षा होत, सर्वांचे पीक होई नष्ट, वाचले पीक भक्तांचे, कापलेल्या शेतात 18 पट धान्य होतं, ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून या, ऐसा अगाध महिमा, वर्णिता होई सीमा, एक एक ईश्वरी महिमा नरसिंह स्वामी सरस्वतींचा, म्हणून या सरस्वती गंगाधर करी श्रोत यांचा नमस्कार, नरसिंह सरस्वती गुरुवर, इति दत्त पहा प्रगटले, इति अध्याय 6 समाप्त, श्री दत्त अर्पणास्तु, श्री गुरुदेव दत्त, अध्याय 7, श्री गणेशाय नमः, ओम दाम दत्तात्रेयाय नमः, हे दत्तात्रेया गुरुवर्या, मजवरी करी तू दया, सद्भक्तांची सदया, अन्न वस्त्राते देई तू, तैसेची देई सद्गुण दर्शन, करुणामय ज्याचे जीवन, लोक उद्धार अवतरले, त्या गाणगापूर ग्रामात 20 वर्ष श्री गुरु राहत, भीमा अमरजा संगम स्थानात, तप केले श्री गुरुने, श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात, रजक एक सेवा करीत, पुढे जन्मात राजा होत, श्री गुरु म्हणती तयासी, तो बिदरचा राजा होत, श्री स्वामींच्या दर्शनासी येत, काय रजका कैसा असत, श्री गुरु म्हणती तयाला, राजा ते पूर्वजन्म आठवत, म्हणे श्रींची कुरवपुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होणी जन्मलो, तेथे श्रींची स्थाने असत, भूमी राजा दान करीत, औदुंबर नरसिंह वाढीत, ग्रामोत्पन्न दान देत असे, तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत, ब्राह्मण वस्ती वसवित, श्री गुरु सेवा करावया, रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेचे विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त, ऐसे अद्भुत स्थान ते, आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमान संपन्न, लाखो लोक दर्शनाकारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी, प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्ष स्वयं राहत, लोक कल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती, यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होत असे, ऐसे अद्भुत स्थान केले जगत उद्धार निर्माण, आणि स्वयं आपण कर्दळी वनात गेले ते, स्वामी नरसिंह सरस्वती सर्व भक्ता पाठचरिती, कर्दळी वनात जाऊन म्हणती गुप्त व्हावया कारणे, पादुका स्थापिती तेथ, निर्गुण पादुक्या त्या म्हणत, आणि तेथून निघत नरसिंह स्वामी सरस्वती, गाणगापुरी निघत सांगाती आणि 4 भक्त, श्री शैल्य पर्वती येत, मल्लिकार्जुना ते पाहूया, काही दिन तेथे राहत, मग भक्तासी सांगत, जावे तुम्ही आता परत, कर्दळी वनात जातो मी, ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी तिरी येत, कर्दळी पानावरी बसत, कृष्णा नदी माझारी, आश्चर्य पाहती भक्त, जलावरी श्री गुरु तरंगत, पानावरी बैसोनी जात, पैल तिरासी श्री स्वामी, कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णो मधुनी, पैल तिरी जावनी हात दावी ती भक्तांना, 2 पाऊले पुढे जात,
आणि पहा होती गुप्त, ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मये पाहती. नरसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती. 700 वर्ष पूर्ण होती या घटनेची अवधारा. कली 5 सहस्त्र 101 19 21 शालिवाहन शक प्रथा ती नाम सत्समोर ग्रंथ पूर्ण झाला हा. दत्त आज्ञे करुण होई ग्रंथ निर्माण, भाविका ताट भरून अमृत पहा वाढिले. औदुंबर नरसिंहवाडी गाणगापूर दत्त तीर्थ मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे. आजही होता चमत्कार, व्याधी कष्ट होता दूर, श्री नरसिंह सरस्वती गुरुवर त्या कार्य त्यांचे करीत असे. अशा लीला अनंत तेथे पाहिल्या संक्षिप्त, दत्ता अवधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत, सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होत असे निश्चय. देवतांची कृपा होत, सिद्धांची दर्शने होत, परमार्थाची प्रगती होत, पठणे नित्य ग्रंथांच्या. अडली कामे पूर्ण होत, संसार कष्ट दूर होत, भाविकांची मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत, दत्त जयंती समीपित ग्रंथ पूर्ण होत असे. इति अध्याय 7 समाप्त. इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त. गुरुदेव दत्त इति गुरुचरित्र ग्रंथ सारामृत संक्षिप्त पारायण समाप्त. श्री दत्त चरणार्पणास्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.